नमस्कार, मी प्रियाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे मनापासून स्वागत। आज आपण मासवडी शालो फ्राय कशी करायची आणि मासवडीचा झणझणीत रस्सा कसा बनवायचा हे पाहणार आहोत। या अगोदरच्या एपिसोडमध्ये आपण मासवडीचे सारण कसे बनवायचे, मासवडी कशी बनवायची, ती डीप फ्राय कशी करायची हे पाहिले होते। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, ती जाऊन तुम्ही नक्की चेक करा। तुम्हाला हा आजचा व्हिडिओ बघायच्या अगोदरचा एपिसोड बघावा लागेल, कारण आज जो आपण मासवडी रस्सा बनवणार आहोत त्याचे सारण कसे बनवायचे आणि मासवडी शालो फ्राय करणार आहोत त्याची मासवडी कशी बनवायची हे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे। त्यामुळे तो व्हिडिओ तुम्हाला स्किप नाही करता येणार। एखाद्याला जर नॉनव्हेज आवडत नसेल त्याच्यासाठी ही रेसिपी परफेक्ट आहे आणि नॉनव्हेजला पण मागे टाकेल अशी ही आजची रेसिपी आहे। मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही छोट्या टिप्स फॉलो केल्या आणि योग्य मेजरमेंट घेतले तर ही रेसिपी अगदी परफेक्ट बनून तयार होईल। मासवडीच्या व्हिडिओसोबतच हा व्हिडिओ मी कंटिन्यू केला असता, पण त्याच्यामुळे काय झाले असतं ना, व्हिडिओची लेंथ खूप वाढली असती, त्यामुळे हा व्हिडिओ मला सेपरेट करावा लागला। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, अशाच नवनवीन रेसिपीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका। वेळ न घालवता चला तर मग स्टार्ट करूया आज आपल्या छानशा रेसिपीला। मासवडी रस्सा बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण मासवडीमध्ये जे सारण भरतो ना ते उरले होते, ते आता मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊ। याचे झाकण लावायचे आणि आपल्याला अगदी बारीक असे वाटण करून घ्यायचे आहे। तुम्ही इथे बघू शकता मी अगदी बारीक वाटले आहे। आता इथे कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेले होते। ज्वारीचे पीठ असते ना ते भाजून घेतले आहे। आता तेल गरम झाले की यामध्ये कढीपत्त्याचे पाने घालून घेऊ आणि भाजलेले ज्वारीचे पीठ घालून घेऊ। पिठामुळे भाजीला कन्सिस्टन्सी छान येते। आता हे पीठ आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहे। पीठ परतून झाले की मिक्सरमधून जे वाटण काढले होते ना ते यामध्ये घालून घेऊ। तुम्ही माझा अगोदरचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला समजेल की आपण जे मासवडीमध्ये भरण्यासाठी सारण तयार केले होते ना त्याचेच हे वाटण आहे। वाटण परतून झाले की यामध्ये सुके मसाले घालून घेऊ। चवीनुसार मीठ, 4 मोठे चम्मच घरगुती काळा मसाला, तुम्ही याऐवजी कुठलाही गोडा मसाला वापरू शकता। आता काय करायचे, यामध्ये थोडेसे पाणी घालून घ्यायचे। त्यामुळे काय होते ना, जे मसाले आहेत ना कढईच्या तळाशी चिटकणार नाहीत। पाणी घालत असताना गरम करूनच घालायचे, त्यामुळे रस्स्याला तर्री खूप छान येते आणि भाजीची टेस्ट पण अप्रतिम लागते। आणि आपण या रस्स्यामध्ये कोणताही खडा मसाला वापरला नाही किंवा टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट पण नाही वापरली, तरी पण याची टेस्ट इतकी अफलातून लागते ना, नॉनव्हेजच्या भाजीला पण मागे टाकेल अशी। त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की फोटो काढून शेअर करा। 5 ते 6 मिनिट हा मसाला परतून घेतला आहे आणि तुम्ही बघू शकता मसाल्याने तेल पण साईडला सोडले आहे। आता आपल्याला कितपत रस्सा हवा आहे त्या पद्धतीने यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचे आहे। मासवडी जर रस्सा असतो ना तो पातळच असतो, जास्त दाटसर नसतो। आपल्याला हा रस्सा आणखी दणकून उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। तुम्ही इथे बघू शकता रस्स्याला दणकून उकळी आलेली आहे। आता गॅस बंद करून घेऊ। अशा प्रकारे आपला तर्रीदार झणझणीत मासवडी रस्सा बनवून तयार आहे। काय सुरेख दिसतोय, अगदी नॉनव्हेजच्या रस्स्यासारखा। आता मासवडी शालो फ्राय कशी करायची हे पाहू। अगोदरच्या एपिसोडमध्ये मी मासवडी बनवल्यानंतर ती वाफलून घेतली होती। आता तीच मासवडी इथे आपण यूज करणार आहोत। वाफलून घेतलेली मासवडीचे अशा प्रकारे छोटे तुकडे करून घ्यायचे। तुम्ही पण मी सांगितलेल्या सर्व टिप्स फॉलो करून जर ही मासवडीची रेसिपी बनवली तर तुमची पण मासवडी पहिल्या प्रयत्नातच अगदी परफेक्ट बनवून तयार होईल। इथे माझे मासवडीचे काप करून झाले आहेत। आता शालो फ्राय करून घेऊ। यासाठी इथे मी पॅनमध्ये तेल गरम करून घेतले आहे। आता त्यामध्ये काप घालून घेऊ। आणि हे मासवडीचे काप आपल्याला 7 ते 8 मिनिट कमी गॅसवर परतून घ्यायचे आहेत।
मासवडी शालो फ्राय करत असताना कमी गॅसवरच करायचे, त्यामुळे मासवडीचा जो क्रिस्पीपणा असतो ना तो वाढतो आणि खायला खूप अप्रतिम लागते। अशा पद्धतीने इथे माझे मासवडी शालो फ्राय करून झालेले आहे। आता गॅस बंद करून घेऊ। मासवडीचा झणझणीत रस्सा आणि शालो फ्राय केलेली मासवडी दोन्ही पण बनून तयार आहे। तुम्हाला जर ही माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, यूट्यूबवर प्रियाज रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही वेळात वेळ काढून आज ही माझी पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार। चला तर मग भेटूया अशा छान नेक्स्ट रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।